नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज मी घेऊन आली एक अगदी पारंपरिक आणि दुर्मिळ रानभाजी, कडूशेन्या. ही भाजी जुन्या काळी शेताच्या बांधावर उगवायची. माझ्या सासूबाई या शेन्या पोतं भर वाळवून ठेवायच्या. माझ्या मिस्टरांना आणि मुलांना या शेन्या खूप आवडतात. आता शहरात मिळत नाही, पण माझ्याकडे जी मदतनीस बाई आहे ती गावाला गेली होती. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या कडूशेन्या. ती ह्या शेन्या माझ्यासाठी घेऊन आली. चला तर मग करूया कडूशेन्या. यासाठी साठवण्याची प्रक्रिया कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते. शेन्या धुवून अशा प्रकारे कापून घ्यायच्या. सगळ्या शेन्या अशा कापून घेतल्या. 1 कप दही घेतले. आंबट दही घ्यायचे आणि त्यामध्ये ह्या शेन्या घालायच्या आणि मिक्स करायचं. यामध्ये आता 1 चमचा मीठ घालू. दही तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता, पण आंबट दही घ्या म्हणजे कडूपणा नाहीसा होतो. 1 चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा हळद. सगळे जिन्नस मिक्स करायचे. यावर झाकून 3 दिवस मुरायला ठेवायचं. दह्यामुळे याचा कडूपणा कमी होतो. 3 दिवस हे मुरायला ठेवले. चला आता 3 दिवसांनी आपण बघू. रोज यामध्ये मी चमचा फिरवला होता म्हणजे खालीवर शेन्या होतात. एक मोठं भांडं किंवा टोपलं घ्या. त्यावर एक स्टेनर ठेवा आणि ह्या शेन्या त्यावर काढून घ्यायच्या म्हणजे यामधलं दही खालच्या टोपल्यामध्ये निघून जाईल. अशा प्रकारे हे दही काढून घ्यायचं. कडकडीत उन्हात 3 दिवस ह्या शेन्या आपल्याला वाळू घालायच्या. यावर एक पातळ कापड किंवा चाळणी झाकायची म्हणजे धूळ माशा बसणार नाही. आता आपण 3 दिवसांनी परत भेटू. उन्हात वाळू घालून देऊ. ह्या प्रकारे कडक छान कडकडीत ह्या शेन्या वाळल्या आहे. ऊन नसेल तर तुम्ही पंख्याच्या हवेत सुद्धा वाळवू शकता. यासोबत खाल्ली जाणारी विदर्भात बनवली जाते ती मुगाची खिचडी. यासाठी अर्धा वाटी तांदूळ, 1 वाटी मुगाची सालासकट डाळ घेतली. डाळ तांदूळ 3 पाण्याने स्वच्छ धुवायचे. कुकरमध्ये तिप्पट पाणी घालून यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. खिचडी शिजायला ठेवू. खिचडी शिजेपर्यंत शेन्या तळून घेऊ. यासाठी तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झाले की या तेलात खिचडीबरोबर खाण्यासाठी पापड तळून घेऊ. या पापडाची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला ही पापड बनवून दाखवू शकते. तेलात मोहरी, जिरे, लाल मिरच्या आणि तोंडी लावण्यासाठी ह्या शेन्या तळून घ्यायच्या. छान फुगतात. लसूण पण घालू शकता. आपली खिचडी पण तयार आहे आणि फोडणीचं तेल पण तयार आहे. आता आपण ताट छान वाढून घेऊ. खिचडी ताटामध्ये घ्यायची. आमच्या विदर्भामध्ये अशा प्रकारे खिचडी बनवतात आणि ही खूप पौष्टिक आणि चवीला खूप छान लागते. एकदम साधं सिंपल जेवण आहे. यावर वरून हे तेल मिरचीचं तेल घाला.
सोबत पापड आणि लोणचं. आणखी काय पाहिजे माणसाला? ह्या शेंगा शुगर, BP, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. या शेंगाची भाजी पण करू शकता. तोंडलीच्या भाजीसारखी ही भाजी होते. पारंपरिक कडूशेंगा आणि खिचडी तयार आहे. दिसायलाही आणि आरोग्यदायी ह्या शेंगा तुम्ही जर साठवून ठेवल्या तर वर्षभर तुम्ही या तोंडी लावण्यासाठी जेवणाबरोबर खाऊ शकता. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.